नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, एक्सपायरी होती आज. एक्सपायरीमध्ये मार्केट कसं राहिलं ते बघायचं आहे आपल्याला. एक्सपायरी नंतर डेटा कसा आलाय ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आज दिवसभर एक चांगला मोमेंटम पॉझिटिव्ह साईडला आपल्याला बघायला मिळाला. ठीक आहे. मार्केट जे आहे ते फार चांगल्या पद्धतीने वरच्या लेवलला सस्टेन झालं आणि फार चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मार्केट वरती राहण्याचा प्रयत्न झाला थ्रू आउट द डे. ओके. तर मार्केट जे आहे ते क्लोज झाले 211 पॉईंट पॉझिटिव्ह. एक्सपायरी होती आज. डेटा आता बऱ्यापैकी थोडासा सावरताना दिसतोय, पण मध्येच काहीतरी नाटक येत आहेत, न्यूज येत आहेत इराण आणि अमेरिकेची, की ज्या ठिकाणी इस्लामाबादमध्ये त्यांना भेटायचं होतं आणि काही गोष्टी सीज फायर होण्यासाठी काही टॉक करायचं होतं, पण इराणने येण्यास नकार दिला अशी बातमी होती. पुन्हा एकदा पाकिस्तानने त्यांना कनेक्ट केलं आणि त्यांच्या तोंचा रिस्पॉन्स आहे तो जाणून घेतला आणि पुन्हा एकदा टॉक सुरू होण्याच्या हालचाली त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील अशा अपेक्षा आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो, हे आता जे पॅनिक सिच्युएशन आहे ती हळू थोडीशी कमी होताना दिसते. पण इन बिटवीन SGX निफ्टी आहे तो बऱ्यापैकी निगेटिव्ह दिसतोय. ठीक आहे. एवढं निगेटिव्ह दिसण्याचं कारण नाहीये. डेटा तेवढा हेवी निगेटिव्ह तर अजून नाहीये. ठीक आहे. पण वॉर लाईक सिच्युएशन आहे. त्या ठिकाणी पॅनिक तर कंटिन्यूअस चालू आहे. ठीक आहे. डेटा कसा आलाय तो बघायचा आपल्याला. पण इन बिटवीन विक्स जो आहे तो फार चांगल्या पद्धतीने ड्रास्टिक खाली आलेला आपल्याला बघायला मिळतोय आणि तो आता आलाय 17.53 वरती. तर याचा काय इम्पॉर्टन्स आहे, तर हा फिअर इंडेक्स आहे. हा फिअर इंडेक्स आपल्याला फिअर जो आहे थोडासा कमी होताना दिसतोय. आता हे ट्रम्प काही नाटक करेल, काही पण घोषणा करेल की आम्ही इराणची वाट लावू, हे लावू वगैरे वगैरे. पण ह्या ज्या घोषणा आहेत ह्या थोड्याशा फोल ठरताना दिसतील. अशा हिशोबाचा हा डेटा आहे. डेटावरती ते कसं रिफ्लेक्ट होतंय ते बघायचंय. न्यूज रिलेटेड तुम्हाला मी कन्सेप्ट ऍक्च्युली समजावली की कशा पद्धतीने डेव्हलपमेंट झाल्यात मागच्या काही तासांमध्ये. लेटेस्ट डेव्हलपमेंट आहे ती अशीच आहे की इराणकडून थोडासा रिस्पॉन्स आपल्याला अमेरिकेसाठी बघायला मिळतोय आणि त्यांचे काही प्रतिनिधी इस्लामाबादमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठीक आहे. तर मित्रांनो, मार्केट जे आहे ते चांगल्या पद्धतीने आज दिवसभर पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न झाला आणि वरती राहिलं. ठीक आहे. सेकंड हाल्फमध्ये ते राहणं अपेक्षित होतं, पण ते थ्रू आउट द डे मार्केट चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह राहिलं. इट्स ओके. आता जो डेटा आहे ना, तो आता फार चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतोय आणि आता थोडासा न्यूट्रल आपल्याला होताना दिसतोय. तर रिटेलर जो आहे तो फार ऑलमोस्ट 10 लाखाच्या पोझिशन्स पासून थोडासा न्यूट्रल होताना दिसतोय. ओके. तर आता 4,89,000 आलेले आहेत रिटेलर. एफ-आयचं जर गणित बघितलं तर अजून लाँग टर्मच्या पोझिशन्स अजूनही निगेटिव्ह आहेत. ते फ्युचर शॉर्ट्स थोडे याच्यातून वजा केले तर फार असं हेवी निगेटिव्ह त्या ठिकाणी डेटा आहे असं नाहीये. ठीक आहे. तरी 6 लाख ज्या पोझिशन्स आहेत त्या ओव्हरऑल निगेटिव्हिटीच अजून दर्शवत आहेत. ओके. तर ही निगेटिव्हिटी जरी असली तरी जो मेन प्लेयर आहे प्रॉप डेस्क जो आहे तो कार्यकर्ता आलेला आहे आता नेट टू नेट पॉझिटिव्ह आणि 1,09,000च्या पोझिशन ज्या आहेत ते त्यांनी घेतलेल्या आहेत पॉझिटिव्ह. तर एवढ्या मोठ्या पोझिशन्स अनवाइंड झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी डेटा जे आहेत ते 4,89,000, 6 लाख आणि 1,09,000च्या याच्यावर आहे. तर हे थोडंसं संकेत जे आहेत ते साइडवेज टू पॉझिटिव्हचे आहेत. ओके. प्रॉप डेस्कचं गणित बघितलं आणि ओव्हरऑल ही डेव्हलपमेंट बघितली तर त्या हिशोबाने रिटेलरची डेव्हलपमेंट बघितली तर आपण डेटा जो आहे तो साइडवेज टू पॉझिटिव्ह होताना दिसलेला आहे ज्यावेळी क्लोजिंग झाली. ओके. आता इराणनी मध्येच काय नाटक केलं तर त्याचा न्यूज इम्पॅक्ट त्या ठिकाणी आपल्याला SGX वर येताना दिसतोय. राईट. तर ट्रम्पला पण धोका देणारे कोणीतरी आहे आणि त्यांची मनमानी सुद्धा मोठ्या रिटेलरचे जे अंदाज आहे ते फेल ठरवू शकते. ओके. तर डेटा जो आहे तो साइडवेज आहे. थोडासा पॉझिटिव्ह साइडला आहे. पण इराणनी जे नाटक केलंय तर त्यामुळे आपल्याला तो थोडासा SGX वर इफेक्ट येऊन तो निगेटिव्ह होताना दिसतोय. पण ओव्हरऑल मार्केट क्लोज होताना जो फिअर होता तो आपल्याला थोडा वीक्स वरती कमी होताना दिसतोय. ओके. तर मित्रांनो, मी वारंवार सांगत आलोय तुम्हाला की हा जो डेटा आहे तो तुम्हाला कुठल्याही इंट्राडे कॉल आणि पुट घेण्यासाठी नाहीये. वैयक्तिक मी सुद्धा कुठल्या ऑप्शन बाईंगसाठी अजिबात त्या ठिकाणी प्रेफर करत नाही आणि तुम्ही ऑप्शन बाईंग करावं असा माझा कुठलाही सल्ला तुम्हाला अजिबात नाहीये. ठीक आहे. तर आपल्याला ऑप्शन सेलिंग करायचंय, सेलिंग कम हेजिंग करायचंय. त्यासाठीचा हा डेटा आहे आणि हा डेटा
आपल्याला फक्त आणि फक्त मोठ्या मार्केटमध्ये येणारे जे मोठे मूव्ह आहेत, म्हणजे 26,000 पासून एकदम ड्रास्टिक 500 पॉईंट पडेल का मार्केट, 700 पॉईंट मार्केट पडेल का, निगेटिव्ह सिच्युएशन राहील का पुढच्या काही काळामध्ये एकदम हेवी निगेटिव्ह, तर त्यासाठी ते अवॉइड करण्यासाठीचा हा डेटा आहे. तर ह्याचा इम्पॉर्टन्स हा लॉंग टर्मच्या हेजिंगसाठी आहे, ना की कुठल्या इंट्राडेच्या स्ट्रॅटेजीसाठी. ओके, तर ही जी डायरेक्शन दिली आहे तिला फार असं ऍज इट इज घेण्याची आवश्यकता नाहीये. म्हणजे मी जर तुम्हाला दिलं इथं पॉझिटिव्ह, तर तुम्ही जाऊन घेणार कॉल. तर असं कुठलंही काम तुम्ही करायचं नाहीये मित्रांनो. मी जर दिलं निगेटिव्ह, तर तुम्ही जाऊन कुठलेही पुट्स विकत घेण्याचे प्रयत्न अजिबात करायचे नाही. ह्याच्यासाठीच्या वेगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत, ज्या स्ट्रॅटेजी आहेत हेजिंग स्ट्रॅटेजीज. ऑलमोस्ट 60-70% आपल्या पोझिशन्स असतात डायरेक्शन. ओके, आणि त्याच्या 30-40% असतात हेज. ओके, तर हे डायरेक्शनल हेजिंग आहे, त्यासाठीचा हा डेटा आहे. राईट. तर मित्रांनो, अशा पद्धतीचा डेटा आलेला आहे. डेटा थोडासा पॉझिटिव्ह साईडला आहे, साईडवेज आपण त्याला म्हणूया. प्रॉप डेस्कची जी पोझिशन आहे ती आपल्याला प्राईम समजावी लागते, कारण हे जे लोक आहेत हे फार मोठं काम करतात. त्याचं आकडेवारी अशी आहे की मागच्या फायनान्शियल मध्ये 44,000 करोडचा लॉस केलेला आहे रिटेलरने. ओके, आणि एकट्या प्रॉप डेस्कनी 31,000 करोड त्या ठिकाणी कमवलेले आहे. ठीक आहे, ह्या प्रॉप डेस्कने 31,000 करोड कमवलेले आहेत. अशा हिशोबाचं एवढं हेवी गणित ह्या लोकांचं असेल, तर हे लोक मेजॉरिटी ऑफ चान्स हे चुकीचे असू शकत नाही. आणि आता हे न्यूट्रल आहेत, फार असं हेवी निगेटिव्ह नाही आहेत. ओके, पॉझिटिव्ह काही घेऊन जातील मोठ्या पोझिशन्स, तर त्या झालेलाच असतो असं समजून जा तुम्ही. ठीक आहे, तर अशा हिशोबाचा डेटा आहे मित्रांनो. थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा, आणि व्हिडिओ सबस्क्राईब केला नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये.